हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर सगळ्यात अगोदर पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि होळीचा आणि 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असणार आहे. तर सोमवारचा आणि मंगळवारचा तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आज बऱ्याच दिवसातून ना सकाळी सकाळी चला म्हणलं अक्षूला आणि माऊलीला दोघांना पण सुट्टीच आहे. तर दोघांच्या सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बघा असं मस्त सुसला बनवला होता. आणि आपलं परत त्याच्यानंतर बघा मी लगेच डाळ वगैरे शिजायला घातली. तर परत पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. तर सगळं काम एक एक होतंय का नाही तोपर्यंत 12:30 पावणे 1 झाली. मग 12:30ला मी डाळ घातली ती शिजायला. तर डाळ इकडंच बघा छानसं आपलं शिजून झाली होती. तर तोपर्यंत म्हणलं इकडं लगेच शेगडीवरती ना भात पण टाकला शिजायला. आणि भात होते का नाही तोपर्यंत म्हणलं आपलं पीठ पण छानसं भिजून होईल. आणि पीठ अगोदरच मी मळून घेतलेलं कणिक. आणि इकडं आपलं आमटीसाठी ना वाटण सगळं तयार केलं होतं. आणि थोडंसं आता बघा उन्हाचा कडाका व्हायला लागलाय का नाही. आणि आपल्या माऊलीला का नाही थोडंसंच निमित्त लागतं. तर माऊलीला प्यायचं होतं. मम्मी मला गार काहीतरी प्यायचं असं त्याचं म्हणणं होतं. तर मग सहलीला बघा अक्षता आपली गेली होती ना, तर तिच्याकडे थोडंसं पैसे शिल्लक राहिलं होतं. मग काय असं बहीण भावासाठी बघा दोघांनी ना मिरिंडा आणला होता मस्त गार. आणि असं माऊलीचं म्हणणं होतं, मम्मी तुला पण थोडंसं धर. तर काय का असं ना बघा माऊली सगळ्यांना थोडं थोडं देत असतो. तर इतकं छान असं त्याला आवडतं ना गार प्यायला. आणि त्याच्यानंतर बघा असं वाटण करायसाठी मी आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर असं एकत्रच ना सगळं भाजून घेते. अगोदर म्हणलं तर खोबरं भाजलं होतं थोडंसं मी तेल घालून. त्याच्यानंतर हे सगळं राहिलेलं कांदा वगैरे ते भाजून घेतलं. आणि एक टोमॅटो म्हणलं तर मी अजिबात टोमॅटो वापरत नाही आमटीला. आता कसं माहिती आहे का, उन्हाळा दिवस चालू झाला आणि आमटी ना व्यवस्थित राहत नाही. तर त्याच्यानंतर बघा थोडासा कढीपत्ता वगैरे घालून ना आपल्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागं ना कढीपत्त्याचं झाड आहे ना, तर तिथलं एक पान तोडून आणलं. आणि आपली एवढी छान खटाची आमटी झाली होती ना. आणि त्याच्यानंतर पोळ्या. आणि पोळ्या तर खरं सांगते खूप छान असं पोळ्या झाल्या होत्या. अगदी काठोकाठ पोळी आपली फुगत होती. आणि पसाऱ्याकडे बघा, पसाऱ्याकडे काय कोणी जाऊ नका. आज एवढा कंटाळा आला होता ना. आणि माझ्या गॅसच्या भोवतणी सगळं माझ्या भोवतणी इतका पसारा होता ना, खरं सांगते भरपूर असा पसारा. आणि आपली अक्षू मधू आवरू लागती. पण सहलीला गेल्यामुळं ती आज पहाटेच आली होती. पहाटे 3 3:30ला आली होती. तर ती आल्यापासून ना झोपलेलीच होती. तर तिची पण काय मला कामात मदत नव्हती. सगळी कामात माझी एकटीचंच चालू होतं. सकाळ बघा आता वाजले संध्याकाळचे 6 6:30. आणि होळीचं म्हणलं तर प्रत्येक वर्षी माझं आणि आत्याचं दोघीचंच असं होळी पेटवायचं असतंय. तर थोडीशी बघा रांगोळी वगैरे काढून घेतली. अगदी मला जसं जमेल तसं ना. आणि शेजारच्यातनं ना 5 गवऱ्या वगैरे आणल्या. तर आमच्याकडे बघा गवऱ्याची होळी असते. काही ठिकाणी लाकडाची असते, काही ठिकाणी गवऱ्याची. तर आमच्याकडे पहिल्यापासून गवऱ्याचीच होळी असते. तर होळीची पूजा वगैरे करून घेतली, थोडीशी रांगोळी वगैरे काढून. आणि एक 3-4 फुलं भेटलेली ते परत वाहली. आणि एक नारळ बघा, नारळ वगैरे आणला होता. आणि आपला माऊली का नाही व्हिडिओ शूट करत असताना का नाही इतका आगाऊपणा करतो. आणि अक्षूचं बघा परत एकदा उठून अंघोळ वगैरे करून परत झोपले. तर अक्षू अजून झोपलेलीच होती. 6 6:30 वाजल्या होत्या. आणि व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर आपलं माऊलीचं चालू होतं. तर माऊली थोडंसं आगाऊपणा करत असतो व्हिडिओ शूट करत असताना. आणि काय झालं तर माहीत नाही मला, नारळ काय फुटतच नव्हता लवकर. आणि बघा असं होळीला का नाही नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. नंतर नारळ फोडलं. नारळ फोडायला का नाही नारळ काही लवकर फोडतच नव्हता. काय झालं तर माहीत नाही, पण शेवटी मी फोडला नारळ. नारळ पण छान फोडला, उभा नारळ फुटला होता. आणि असं थोडंसं बघा ओरडायला लागलं ना माऊलीला, कसा आगाऊपणा करतो, हात वगैरे मध्ये मध्ये घालत असतो. तर खरं सांगते मग काय व्हिडिओ शूट करता घेत नाही, परत घेतच नाही. आणि आत्यांचं बघा जसं मला सांगायचं चालू होतं का नाही, हे असं कर तसं कर, तर त्याच पद्धतीनं ना मी होळीची पूजा वगैरे केली. आणि नारळ जे बघा हे आपण होळीला जे नारळ फोडतो का नाही, तेच आमच्याकडं ना अशी पद्धत आहे की तेच नारळ आपण सगळ्यांनी ना घरच्यांनी थोडा थोडा भाजून खायचा असतो. आणि सगळेजण बघा आम्ही होळीची पाया वगैरे पडून घेतल्या. तर अक्षता काय आलीच नव्हती, तिची काय झोप जात नव्हती डोळ्यातनं. तर आम्ही तिघा चौघांनी ना, तर आता बघा पोरांचं माऊलीचं असं थोडंसं बोंबलायचं चालू आहे. होळीला कडनी पाणी वगैरे ओतत ओतत. आणि माऊलीचं ना धुरामुळे बघा थोडंसं जास्त व्यवस्थित दिसत नाही, व्हिडिओ शूट झाला नाही. तर कशी वाटली आमची साधी सिंपल गावाकडची होळी. संध्याकाळचे ना 7 वाजलेत बघा. तर आज लवकर स्वयंपाक आवरला. आज होळी असल्यामुळे आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर आज लवकर स्वयंपाक आवरलाय. आणि माझं म्हणलं तिकडं असं दिवाबत्ती वगैरे झाली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला. मग अशी जी होळी पेटवली ना आम्ही त्यावेळेस मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तर चला आता जेवायचं सगळ्यांना. तर या सगळे तुम्ही पण जेवायला. आणि माझं म्हणलं तर एकदम गावाकडच्या पद्धतीत ना साधं सिंपल असं पुरणपोळीचं स्वयंपाक बनवलाय. तर चला, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आपलं सकाळचं बघा आजचं छानसं वातावरण होतं सकाळचं. आणि आपलं गुलाबाचं फूल आहे का नाही, तर थोडंसं बघा
सुरकुतल्यासारखं म्हणजे कोंब अजून गेलं होतं, त्याला एक काय झालं माहीत नाही. तर एवढं बघा ह्याच्यानी फुल आणलं होतं, इतकं एवढं टेन्शन आलं ना मला सकाळी सकाळी, तर खरं सांगते भरपूर असं. तर तुम्हाला प्लीज मी गेल्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होतं की जे काही औषध खत वगैरे असेल ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी सुद्धा ट्राय करून बघेल. आणि आज गवताला म्हणलं तर गवताला परत सुट्टी होती, परत बापूंनी वगैरे आणलं होतं येताना गवत. आणि सकाळी सकाळी का नाही असं दळणं आली होती बघा. आता आज माहितीच आहे तुम्हाला, जर धुलीवंदन आहे. तर सगळीकडं बघा आज तुम्हाला तर माहीत असतं ना धुलीवंदन म्हणजे की काय असतं. धुलवड, आमच्याकडे धुलवड म्हणतात. आणि या सकाळी सकाळी बघा ज्वारीची आणि बाजरीची कणाई मला अशी दळणं येत होती. आणि घरात वगैरे भरपूर असा पसारा पडला होता. मग काय सकाळी सकाळी ना सगळी जे काही दळणं येत होती ना बघा तेवढी सगळी दळणं दळून घेतली, कपडे वगैरे धुवून घेतली. त्याच्यानंतर का नाही आता वाजत बघा एक 12:30 पावणे एक झाले असतील. आणि म्हणलं चला आता आपलं घरातलं का नाही ब्लाऊज शिवायला घेतला. मग तेवढ्यात पण काही लाईट निघून गेली. लाईट काय लवकर येत नाही, माहीत नाही आता कधी येते कधी नाही. आणि म्हणलं जितका पसारा झाला होता का नाही घरात सगळा सगळा पसारा झाला होता. आणि म्हणलं चला आता हे सगळं कपडे वगैरे नीटनेटकं एका म्हणजे की जे जुने कपडे वगैरे होते ना ते आपलं बांधून ठेवूया बेडमध्ये. आणि जे आपले नवीन वगैरे होते तर ते म्हणलं आपलं कपाटात ठेवू. आणि अक्षू बघा सहलीला गेलती का नाही, त्याची भरपूर असं एक अख्खी बॅग भरून कपडे होती. तर ते सगळं धुवून घेतले, कपाटात वगैरे ठेवून दिलं. आणि मला लेपाटी शिवायत ना भरपूर अशा साड्या होत्या आत्यांच्या, माझ्या भरपूर साड्या होत्या. तर म्हणलं चला 1-2 लेपाटी ना शिवायला देऊया. तर असं हातरायला वगैरे होतंय. तर लेपाटी देण्यासाठी बघा इकडे एक घोटोडं बांधून ठेवलं होतं मी लेपाटी शिवायला देण्यासाठी. म्हणजे की साड्या ते होत्या, फक्त साड्याच लेपाट शिवायला द्यायचं होतं मला. तर ते साड्या सगळे मी बांधून ठेवले. आणि जे शिल्लक कपडे होते बघा जुने वगैरे तर ते आपलं बांधून ठेवलं बेडमध्ये का नाही ठेवून देऊया म्हणलं. जे बॅगा जे काही लागत नाहीत ते सगळं आपलं बरंच पसारा ना ह्याच्यामध्ये बसत असतो बेडमध्ये. आणि आपल्या माऊलीचं बघा कसा आगाऊपणा चालू आहे. आज सुट्टी असल्यामुळं का नाही 2 दिवस झाला असला आगाऊपणा चाललाय का नाही. सोमवार खरं सांगते तसं जर म्हणलं ना शनिवारपासून इतका आगाऊपणा चाललाय का नाही. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार असं 4 दिवस बघा इतका आगाऊपणा चाललाय. आणि आपल्या अक्षूचं काय झोप जाईना आतनं बाहेर आणि बाहेरनं आत. तर आतमध्ये झोपली होती खाटावर. तर मी ती सॉरी बेडवर. तर मी तिला उठवलं, नंतर बघा आजीपाशी जाऊन झोपली परत बेडवरती. आणि सगळा पसारा पडला होता. तर सगळं करून मला का नाही एक एक करून नीट ठेवायचं होतं. आणि मला ग्रहण आहे का नाही आज ग्रहण पण पाळायचं होतं. तर असं तर ग्रहण असं म्हणजे की आमच्या इथल्या बायकांचं असं म्हणणं होतं की आपल्यासारख्यांनी काय पाळायचं नाही ग्रहण, म्हणजे की देवाच्या माणसाने वगैरे पाळायचं होतं. तर असो, पण माझी पण इच्छा झाली आपण पण पाळावं, तसं काही नाही. पण म्हणलं आपण पण पाळावं. तर आणि माऊलीच्या पप्पांचं पण म्हणणं होतं की आपण कशाला पाळायचं आणि तू कशाला एवढं हे करते, कशाला ग्रहण पाळते. आणि मी खरं सांगते बघा अजिबात ग्रहण ग्रहण संपेपर्यंत म्हणजे की ग्रहण लागल्यापासून का नाही अजिबात मला बाहेर असं येऊ असं वाटत नव्हतं. आणि ग्रहण संपेपर्यंत का नाही मी घरातलं सगळं कामं आवरून घेणार आहे. आणि मी तर असं ठरवलं होतं की आज अजिबात बाहेर निघायचं नाही. तर ग्रहण लागायच्या अगोदर ज्यावेळेस वेद होतं का नाही त्यावेळेस मी सगळी बाहेरची कामं आवरून घेतली होती. आणि परत म्हणलं आता चला घरातलं आवरून घेऊया सगळं. तर सगळं का नाही असं बेडमध्ये बघा सगळं जे काही पसारा होता का नाही तेवढा सगळा बेडमध्ये ठेवून दिला. आणि अक्षताची आज काहीसुद्धा मदत नव्हती, कारण त्याची झोपच जो डोळ्यातनं जात नव्हती. ते सोमवारी पहाटे पहाटे 3-3:30 वाजता आली होती. तर सकाळ संध्याकाळ तिची काही झोप जात नव्हती. 2 दिवस इतका एन्जॉय केला असं म्हणत होती की मम्मी आम्हाला अजिबात तिथं झोप नव्हती. आणि असं की रायगडवरती ती गेले होते ना तर इतका त्यांना कंटाळा आलता फिरून फिरून. तर खरं सांगते बघू आता ग्रहण संपलं. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 7:30 आणि 6:45लाच ग्रहण सुटलं. तर ग्रहण संपल्यानंतर बघा दोन्ही घरं वगैरे पुसून घेतली, गॅस शेगडी दोन्ही पुसून घेतली. आणि आता म्हणलं तर सगळ्यांसाठी चहा बनवायला ठेवला. त्याचा सगळ्यांनी घरातल्यांनी बघा सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून घेतली. आणि ते काय आता असं झाले की गडबड झालेली ना. आणि माऊलीचे पप्पा पण आज जरा लवकरच आले होते. तर माऊलीच्या पप्पांनी सुद्धा आंघोळ केली सगळ्यांनी. पास माऊली बास अगदी सगळ्यांनी. आता आता म्हणलं देवपूजा वगैरे करायचे तर देव वगैरे स्वच्छ धुवून घ्यावं. आणि नको आताच. आणि आपल्या माऊलीला बघा आत्ताच आंघोळ केली ना, चहा प्यायची इतकी घाई झाली तर मम्मी चहा ठेव. तर माऊलीनं सुद्धा आंघोळ केली, सगळ्यांनी आंघोळ केली. तर म्हणलं चला अगोदर चहा करावं सगळ्यांसाठी आणि नंतर देवपूजा. तर घरं वगैरे सगळं आवरून झालं. आणि इतकं आत्ताच बघा पाणी सुटले तर ताजं पाणी वगैरे भरून घेतलं प्यायसाठी. आणि सकाळीच बघा मी सगळ्या ह्याच्यामध्ये तुळशीची पानं वगैरे टाकलेलं. तर 1-2 दळणं आलेत ना, माऊलीच्या पप्पांचं चालले दळणं दळायचं. आणि अगदी आमच्या माऊलीने सुद्धा आंघोळ केलेली. आता ग्रहण संपल्यानंतर बघा
अगदी माऊलीनं सुद्धा आंघोळ केली. तर आपल्या अक्षूचं पण आंघोळ करायचं चालू आहे. आता सध्या पाणी सुटले ना, तर पाणीसुद्धा भरायचं चाललं. मी पण आता ताजं पाणी भरलंय. तर चला आता आतमध्ये ना आमचं चाललंय चहा बनवायचं. आणि माऊलीचं ना इतकं मध्ये मध्ये असते चहा बनवायसाठी. तर खरं सांगते लय मध्ये मध्ये असते. तर हे बघा माऊलीनं कसं चहामध्ये मी हे ठेवलेलं पाणी वगैरे, तर त्यानं साखर पावडर टाकलेलं तुम्हाला दाखवते. ते ना बघा असं थोडंसं साखर पावडर टाकलं, अगदी मी टाकते ना तेवढंच त्याच पद्धतीनं. तर गॅस वगैरे पुसून घेतला आणि शेगडी पण इकडं पुसून घेतली. तर म्हणलं चला अगोदर ना चहा बनवलाय आणि माऊलीसाठी माऊलीच्या पप्पांसाठी ना असं मस्त दुधाचा चहा ठेवलेला आहे मी ना. बिस्किट खायचं चालू आहे. तर माऊलीचं म्हणणं होतं मम्मी आज मला चहात ना बिस्किट खायचं आहे का नाही, आणि शाळेला सुट्टी पण आहे तर बिस्किट खायचं होतं. तर हे बघा असं बिस्किट पुढं आणलेलं आहे आणि इकडं मी त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे. आणि माझ्यासाठी ना बरेच दिवस झालं, आता महिना 2 महिने झालं असेल तर मी असा कोरा चहा पित असते. आणि असं बघा ही कांदा वगैरे चिरून घेतला आणि बेसन बनवण्यासाठी का नाही, आता ह्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही कारण व्हिडिओ शूट करायच्या वेळेस ना बहिणीचा अचानक फोन आला होता मला, की हे असं म्हणजे की थोडंसं ग्रहणाबद्दलच बोलायचं होतं तिला. तर तिचा फोन आला होता, त्याच्यानंतर का नाही मला व्हिडिओ शूट करता आला नाही. तर मिरची, लसूण, परत ना थोडीशी कोथिंबीर वगैरे मी असं ना मीठ वगैरे घालून मस्त मिक्सरला पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर बघा हे जे बेसन कोरडंच आहे ना, तर त्याच्यामध्ये मी अगोदर चाळून घेतलं. त्याच्यानंतर ना असं हे बेसन छान हटवून घेतलं. आणि आज आपलं माऊलीचं बघा जसं की मी ज्या पद्धतीचं देवपूजा करते की नाही तसंच माझं बघून का नाही आता माऊलीसुद्धा देवपूजा करायला शिकलाय. आणि आपलं हे मस्त बेसन